हॅलो, हाय. कसे आहात तुम्ही सगळेजण? मी आशा करते तुम्ही सगळेजण मजेतच राहा. आज आपण बनवणार आहोत शेवयापासून खीर. शेवया आणि रवा बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले गॅसवर कुकर ठेवला. कुकरमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं. तूप थोडंसं गरम होऊ दिलं. तूप चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये शेवया ज्या की मार्केटमध्ये मिळतात बारीक शेवया ॲड केल्या. वर्मिसेली पण असं म्हणतात त्या शेवयांना. या शेवयांची खीर खरंच तुम्ही एकदा बनवून बघा, खूप छान लागते. यामध्ये मी 2 चमचे रवा घातला. रव्याने आहे ना खीर दाटसर होते आणि तशी शेवयाची पण खीर छान लागते, पण शेवया आणि दूध असं थोडं वेगवेगळं दिसतं म्हणून थोडा रवा ॲड करायचा. रवा ॲड केल्याने खीर एकदम घट्ट बनते. थोडा वेळ परतून घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे तुम्ही ते ॲड करू शकता. माझ्याकडं काजू आणि बदाम होते, मी ते ॲड केले आणि 2-3 मिनटं ड्रायफ्रूट्स पण परतून घ्यायचे त्याच्यासोबत. त्यानंतर त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं. नंतर तुम्हाला हवी तशी तुमच्या टेस्टनुसार तुम्ही साखर ॲड करायची. बस झालं, खीर झटपट अशी तयार. आता झाकण बंद करून 2 मिनटं शिट्ट्या लावून घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये खीर अगदी मस्त आणि परफेक्ट शिजेल आपली. साखर मी इथं माझ्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाकली आहे. तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला कमी गोड हवं, जास्त गोड हवं, त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकता. 2-3 वेळेस हलवून घ्यायचं. खूपही असं वेळ पण शिट्ट्या नाही द्यायचा, कारण की काय होतं रवा टाकलेला आहे आपण, पूर्ण एकदम शिऱ्यासारखा ना हो म्हणून थोडंसं 2-3 शिट्ट्या झाल्या की एकदा उघडून बघायचं, हलवून बघायचं की जर थोडंसं घट्ट झालं असेल तर आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करू. सुंदर दिसते आहे ना, जेवढी सुंदर दिसते आहे ना तेवढी खाण्यासाठी पण एकदम चविष्ट आहे खीर. नक्की तुम्ही एक वेळेस ही खीर ट्राय करून बघा. तुम्हाला आवडली असल्यास प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आय होप की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन एका परत व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय. धन्यवाद.